दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र. गुरुचरित्र 15व्या-16व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिलेले होते. या ग्रंथात 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. खरं तर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्याय वेगळे आणि विशेष फळ देणारा आहे. तरीही काही रहस्यमय फायदे बघूयात आणि प्रत्येक अध्याय वाचनाचे फलही जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते, त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो. स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्राचे वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघूयात. ज्यांना संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही अशा लोकांनी अध्यायाच्या फलश्रुतीप्रमाणे वाचन केले तरीही फायदा होतो. अध्याय क्रमांक 1च्या पठणाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय क्रमांक 2च्या पठणाने कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 3चे पठण केल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय क्रमांक 4च्या पठण केल्याने स्त्री छलनाचा दोष जातो व सहहिताचे रक्षण होते. अध्याय क्रमांक 5चे पठण केल्याने शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 6चे पठण केल्याने दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 7चे पठण केल्याने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. अध्याय क्रमांक 8चे पठण केल्याने बुद्धिमांद्य नाहीशे होते व विवाह कार्य सुलभ होते. अध्याय क्रमांक 9चे पठण केल्याने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय क्रमांक 10चे पठण केल्याने नवस फळाला येतात व चोरीचा आळ दूर होतो. अध्याय क्रमांक 11चे पठण केल्याने वाचादोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय क्रमांक 12चे पठण केल्याने संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय क्रमांक 13चे पठण केल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 14चे पठण केल्याने प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते. अध्याय क्रमांक 15चे पठण केल्याने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय क्रमांक 16चे पठण केल्याने आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय क्रमांक 17चे पठण केल्याने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय क्रमांक 18चे पठण केल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते. अध्याय क्रमांक 19चे पठण केल्याने भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी पुण्य लाभते. अध्याय क्रमांक 20चे पठण केल्याने गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय क्रमांक 21चे पठण केल्याने मृत्यू भयापासून मुक्तता होते. अध्याय क्रमांक 22चे पठण केल्याने वांझपण दूर होते व बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय क्रमांक 23चे पठण केल्याने पिशाच्य बाधा नष्ट होते व राज्यमान्यता प्राप्त होते. अध्याय क्रमांक 24चे पठण केल्याने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय क्रमांक 25चे पठण केल्याने अपात्र लोकांच्या संपर्कामुळे होणारे दुष्परिणाम टळतात. अध्याय क्रमांक 26चे पठण केल्याने शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात. अध्याय क्रमांक 27चे पठण केल्याने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. अध्याय क्रमांक 28चे पठण केल्याने वाईट कर्माचे दोष दूर होतात व सत्पथ सापडतो. अध्याय क्रमांक 29चे पठण केल्याने स्त्रीछल दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय क्रमांक 30चे पठण केल्याने कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते तसेच सौभाग्यवृद्धी होते. अध्याय क्रमांक 31चे पठण केल्याने पतीवर येणारे विघ्न टळते. अध्याय क्रमांक 32चे पठण केल्याने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय क्रमांक 33चे पठण केल्याने वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय क्रमांक 34चे पठण केल्याने
प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय क्रमांक 35चे पठण केल्याने हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय क्रमांक 36चे पठण केल्याने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. गैरसमज दूर होतात. अध्याय क्रमांक 37चे पठण केल्याने मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माची प्राप्ती होती. अध्याय क्रमांक 38चे पठण केल्याने निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय क्रमांक 39चे पठण केल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 40चे पठण केल्याने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय क्रमांक 41चे पठण केल्याने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 42चे पठण केल्याने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय क्रमांक 43चे पठण केल्याने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 44चे पठण केल्याने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय क्रमांक 45चे पठण केल्याने कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठा सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय क्रमांक 46चे पठण केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. चिंतांची स्थिरता लाभते. अध्याय क्रमांक 47चे पठण केल्याने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय क्रमांक 48चे पठण केल्याने गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळतात. अध्याय क्रमांक 49चे पठण केल्याने तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे क्षालन होते. अध्याय क्रमांक 50चे पठण केल्याने त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय क्रमांक 51चे पठण केल्याने सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 52चे पठण केल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. तर अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.